पण ते सगळं गणित बिणित केलं, टेंडर भरून टाकलं. एके दिवशी त्या माझ्या सहकार्याचा म्हणजे पार्टनर होते, त्यांचा घाबरत घाबरत फोन आला सकाळी. म्हणाले काय म्हटलं, काय रे, काय झालं एवढं, काय घाबर? नाही, ते टेंडर लागलं. म्हटलं मग घाबरतो कशाला? नाही नाही, ते काहीतरी काय 400-500 कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं, काहीतरी त्याचं आणायचे कुठून. थोडक्यात माझी जरा थोडीशी जमीन पायाखालची सरकली होती. आता म्हटलं काय करायचं, दाखवायला तर नको. मग आमच्या एका दुसऱ्या मित्राला सांगितलं. मग त्यांनी ते IL&FS नावाची एक कंपनी होती, त्या IL&FS कंपनीशी ते बोलले. आणि ती कंपनी बोलली की बाबा आम्ही पैसे भरायला तयार आहोत, तुमच्याबरोबर यायला तयार आहोत. म्हणून सगळे पैसे जेवढे असतात ते सगळे त्या कंपनीने भरले. आम्ही त्याच्यामध्ये पार्टनर होतो, 7-8 जण होतो आम्ही. झालं सगळं सुरू. परत त्याला ब्रेक आला, परत ती केस काहीतरी कोर्टामध्ये गेली आणि सगळ्या परत मिल त्या अडकल्या. परत त्याच्यामधनं 1 वर्ष 1.5 वर्ष गेलं आणि मग त्याच्यानंतर ते सगळं परत 1.5 वर्षांचं सुरू झालं. त्या दरम्यान मी आमच्या सहकार्यात म्हटलं, बाबा हे पांढरा हत्ती हा आपल्याला झेपायचा नाही, आपण यातनं बाहेर पडू. मग माझ्याबरोबरचे अनेक जे काही माझे पार्टनर जे होते ते बोलले की आपण नाही, आपल्याला हे झेपणं नाही, काम नाही आपलं, आपण आपल्याला बाहेर पडू. म्हणून आम्ही आमचा स्टेक घेऊन बाहेर पडलो. आमचा स्टेक त्याला दिला आणि त्याचे पैसे घेऊन आम्ही बाहेर पडलो. ही गोष्ट आहे 2000, मला असं वाटतं 8ची. त्याच्यानंतर आमचा विषय संपला. ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली, मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस, काय आहे काय. मग आम्ही जेव्हा बघितलं त्यानंतर विषय होता कोहिनूरचा. म्हटलं आपला काय संबंध याच्याशी आता. मग मला तिकडे बोलवते माणसं, मलाशी काय बोलवते हेच मला समजेना. की त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे आले पण तुम्ही त्यांचे पैसे काय, मला काय कळत नव्हतं. म्हटलं काय झालं. बरं, जे पैसे आले त्याच्यावरती आम्ही टॅक्स भरला, टॅक्स भरून तो गेला. सगळ्यांनीच टॅक्स भरला आणि तो गेला. ती जी कंपनी होती त्याच्यामध्ये टॅक्स भरला, त्या कंपनीने तिकडे टॅक्स भरला, त्यातनं आम्ही बाहेर पडलो. मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला मी ज्यावेळेला इन्क्वायरी केली, आमच्या CA ला बोलवलं. म्हटलं काय नेमकं काय झालं सांग मला. तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे, तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत, त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही, तो ते पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले.